गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी सकाळी उठून मस्त चहा ठेवला, मस्त एक शांतीचा चहा घेतला की दिवस कसा बरा जातो. आपलं काही डायटिंग गेटिंगचा काही स्कोप नाही आहे. मस्त 3 चमचे साखर टाकायची, चहापत्ती टाकायची आणि सकाळचा चहा जरा मला गोड पाहिजे जराशी, मग मला किक भेटते. आता मी विचार करत आहे का साखर जरा कमी करा, ज्या हिशोबानं प्रॉब्लेम दिसून राहिले. तर म्हणून ठीक आहे, उन्हाळा असो काही असो आपल्याला चहात अद्रक पाहिजे. आता तर चहा घेतो, पण अजून पुढच्या एखाद महिन्यानं आपला चहा ऑटोमॅटिक सुटून जाणार आहे, बहुतेक उन्हाळा असेल म्हणून. आता पाहू शकता आम्ही, तुम्ही मस्त शांततेत चहा आहे. तिकडे गेली तसं आपला चहा उकळता उकळता म्हणा किंवा गॅसवर काही असलं तर आपण किचनमधले बाकीचे कामं फटाफट करून घेत असतो. ते बोटा गिटा सगळा पुसून घेतला. मग तिथं दिसलं मला मटरच्या शेंगा, आणि मग आज आमच्याकडे होता मटर पुलाव, म्हणून मग हे सगळं गॅस वगैरे जरा पुसून घेतला. ते रात्री तुम्ही कितीही पुसून ठेवा, ते धूळ कुठून येते माहीत नाही, आणि ते ब्लॅक ग्लासचं हे असल्यामुळे ते सगळं त्याच्यावर दिसते. हा गॅस कामाचा नाही आहे, हे मी तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये सांगून झालं आहे. असे गॅस तुम्ही इंडियन कुकिंगसाठी घ्यायचे नाही, कारण ते महाग आहे, मेंटेनन्सला खूप हे आहे, आणि ते इंडियन कुकिंगसाठी परवडत नाही. साधा आपला लक्ष्मी पेस्ट्रीज, अजून काय पिजन वगैरे, त्या साध्या स्टीलच्या शेगड्या घ्या, टाकलं पाणी, घासली आणि साफ. तर हे असं हे आहे. आता आपल्या मनीचं दूध, आपली मनी रोज येते असतं दूध हे करायला. आता शौनक तिला दूध देऊ, हे बघा तिचं काढून ठेवलं. तर असं आहे. मग सगळं मटर गिटर आपले निवडून झाले सगळे. हे बघा आता मटर घेऊन आली. माझ्या फिरफिरनंच इतके पाय दुखते माहिती आहे काय, काम कमी आणि इकडे तिकडे फिर. ते आपलं फिरणं आपल्याला लक्षात येत नाही आहे, पण ते इतकं फिरणं होऊन जाते घरातल्या घरातच. आणि घर एवढं मोठं आहे की काही विचारू नका, म्हणून विनाकारणच असा थकवा जाणवते असं मला वाटतं. आता मी इथे काढत आहे मटरचे दाणे. ही मटर पुलावची जी रेसिपी आहे ती माझी रेसिपी नाही, माझी एक फ्रेंड होती दिशा, तिची रेसिपी आहे. तर तुपामध्ये हा पुलाव बनवायचा. तुपामध्ये आपलं जिरं वगैरे सगळं टाकून त्याच्यात हे मटर टाकायचे, आणि पुदिन्याचे जर पानं असतील तर ते पुदिन्याचे पानं टाकायचे, तर त्याला ना एक चांगला फ्लेवर येतो असा बिर्याणीसारखा. आणि बाकी सगळे आपले मसाले एकदम शॉर्टकटमध्ये, जास्त मसाला कुटाणा ते काहीच करत नाही. आता तुम्ही बघत असाल माझ्या रेसिपी खूप सोप्या असते. तर सोप्या रेसिपी माझ्या का असतात, तर रोज इतकं मसाल्याचं आपण खाऊ शकत नाही. त्याच्यापेक्षा मेन म्हणजे शौनकची जी जिभेची चव आहे ती फार अशी मिळमिळीत आहे. ती अशी आपल्या विदर्भातल्या लोकांसारखी तेज अशी नाही आहे. तर जेव्हा अखिलेश होता तेव्हा सगळं असं बनायचं अधूनमधून मसाल्याच्या भाज्या, म्हणजे आपले मसाल्याचे वांगे, पाटोळी वगैरे. पण आता शौनक इतकं मसाल्याचं खात नाही, त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी वेगळं, माझ्यासाठी वेगळं. तर मग तुम्हाला माहिती आहे आपल्या बायकांना सवयच असते की ॲडजस्ट करून घ्यायचं. तर म्हणून मग शौनकसाठी त्याला कांदा लसूण असं कंपल्सरी लागत नाही, पण कधीच्या जेवणात मी ते टाकते, पण रोजच्या जेवणात ते माझं नसते. म्हणजे मला लसूण पाहिजेच, कांदा पाहिजेच असं नाही, कारण मी अशाही लोकांमध्ये राहिलेली आहे, जैन लोक झाले, काही मारवाडी लोक झाले, की जे विदाऊट कांदा लसूण त्यांचं जेवण असतं. त्याच्यामुळे मला ते पण बरंचसं कळलं आहे की जसं मारवाडी लोक आहे जे प्रॉपर राजस्थानला राहतात, ते खूप लोक ना दह्याचा यूज करतात, म्हणजे कांदा लसूण न घालताना ते दही घालतात भाजीत. तर असं माझं लय प्रोग्रेस झाला US राहून. अशा खूप वेगवेगळ्या लोकांमध्ये मी राहिलेली आहे, आणि असं छान खूप वेगवेगळं मी शिकलेली आहे, वेगळ्या पद्धतीने विचार करायला शिकलेली आहे. म्हणजे असं ज्याला म्हणते ना ब्रॉड माइंड, तो झाला आहे माझा, म्हणून मी काही जास्त फंदात पडत नाही. जे असं त्याच्यात ॲडजस्ट करायची सवय पडली. हे आता तुम्हाला दाखवते लोक US हे मिळते, UK हे मिळते. जेव्हा मी USला गेली होती 2007-2008 तेव्हा आमच्याकडे इतके ऑप्शन नसायचे, त्यामुळे आहे त्या गोष्टीमध्ये ॲडजस्ट करायची मला सवय पडलेली आहे. आणि मी काय आपली सर्वसाधारण फॅमिलीतली मुलगी आहे, त्याच्यामुळे ॲडजस्टमेंट तर आपल्या राशीलाच लागलेली आहे. आणि सुरुवातीला जेव्हा US गेलो होतो तेव्हा डॉलरचा रेट होता 37-38 रुपीज. तर त्याच्यामध्ये मग सवय पडली आम्हाला, इतकं मी घ्यायची नाही, असाच विचार करायची की $1 गेला तर किती खर्च होते बा. आता इथे झालेला आहे माझा चहा, आणि मी घेत आहे चहा. आणि माझी मग बॅटरी थोडीशी डाऊन झाली. मग मी केला माझ्या मैत्रिणींना ग्रुप कॉल केला की जरा माझी बॅटरी अप होते, म्हणजे जराशी चार्ज होऊन जाते सकाळी. तशी सगळ्यांना घाई असते, पण आमचं असं असतं की ग्रुप कॉल आला बा म्हणजे कोणाला काहीतरी झाला आहे, तर म्हणजे
थोडंसं ऑफ आहे बा कोणीतरी, तर मग ते असंच मैत्रिणींसोबत 10-15 मिनिट बोलल्यावर जरा माइंड फ्रेश होते, दिवस जरा बरा जाते. आणि असं आहे. मग आता मी तुम्हाला माझ्या मैत्रिणी दाखवतो. मैत्रिणी पाहिजे यार, वेगवेगळ्या स्टेजवाल्या वेगवेगळ्या मैत्रिणी पाहिजे, अशा एन्जॉय करणाऱ्या मैत्रिणी पाहिजे, फॅमिलीला धरून राहणाऱ्या मैत्रिणी पाहिजे, म्हणजे अशा वेगवेगळ्या मैत्रिणी. एकाच मैत्रिणीमध्ये असं सगळं नसू शकते. तर असं मग मैत्रिणींशी बोलणं वगैरे झालं आणि चहा घेऊन झाला. तर असं आहे. मग तर मी तुम्हाला सांगत होती की US ना तेव्हा इतक्या गोष्टी अवेलेबल नसायच्या. म्हणजे मी जी इंडियातनं US ज्या ठिकाणी गेली होती, छोटंसं गाव होतं तिथे तर म्हणजे आम्हाला असं होतं की शुक्रवारी कुठली गोष्ट लागत असेल तर आम्हाला त्या अंकलला सोमवारी सांगावं लागायचं. आणि आजच्या त्या मटर पुलावसोबतच एक अजून मेनू होता, तो होता हे सोयाबीनच्या ज्या वड्या असते ना, तर ते असं सेजवान सोयाबीन वड्या असं म्हणू शकतो आपण. तर असा छान मेनू होता बघा. इथे छान अशी तुपाची मस्त फोडणी द्यायची, आणि तुपाने फोडणी दिलेल्या गोष्टीची चव जरा वेगळी असते. आणि तूप टाकलं किंवा बटर टाकलं तर त्याच्यासोबत मी थोडं तेल टाकते, कारण मग ते जळत नाही. त्याच्यामध्ये हे टाकले आपले गरम मसाले, थोडंसं लक्ष इकडे तिकडे होतं, त्याच्यामुळे ते जरा जास्तच गरम झालं असं मला वाटत आहे. आणि एवढं काही गोष्टी मी खूप मन लावून बनवते, काही गोष्टी मला थोडंसं हे येते की बा उरकावा पटापट, कारण बरेचसे कामं असतात. आणि हे व्हिडिओ बनवणं इतकं सोपं नाही आहे, ते बघणाऱ्याला खूप सोपं वाटते, पण ते एखादा व्हिडिओ एखादा रील बनवून बघा तेव्हाच आपल्याला कळते. पण ते आता बनवते जाते बघा. तुम्हाला एकदम सिंपल मसाले, मटर आणि त्याच्यात पुदिन्याची पानं, आणि याच्यासोबत जो ते शेजवान हे बनवलं तर त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. ते सोयाच्या ज्या वड्या आहेत त्या चांगल्या गरम पाण्याने धुवून घ्यायच्या, थोड्याशा नरम पडतात मग त्याच्यामध्ये असेल त्या आपल्या शेजवान, हे जसं की कॅप्सिकम झालं, अनियन झालं, हे सगळं त्याला फोडणी द्यायची शेजवान सॉस वगैरे टाकून त्या वड्या. आता तुम्हाला दिसत असेल तिकडे भांडे, तर मग इकडे हे भात फोडणी घालायचा, आणि या भाताची शिट्टी होईपर्यंत तिकडे ते भांडे वगैरे धुवून सगळं ओटा वगैरे ते साफ करून टाकायचं. म्हणजे जेवण रेडी झालं की आपलं किचन क्लोज. त्याच्यानंतर मग बाकी साफसफाई करा घराची, काय करायचं आहे, किंवा आंघोळ वगैरे करा. तर असं आहे ते. तर फार कमी वेळेत असं असते की मी आता स्वयंपाक करते, कारण आता ताई आहे माझ्याकडे स्वयंपाकाला, आणि एवढं काहीच नाही आहे त्याच्यात. हे एखादी हेल्प लागतेच तुम्हाला, त्याच्यामुळे मस्त असा सिम्पलवाला मेनू. तुम्हाला तर माहीतच आहे आपला मेनू 1 पॉट मीलमध्ये आपला दोघं मायलेकांचं जेवण होऊन जाते, त्यामुळे एवढा काही कुटाणा आहे नाही. तर हे बघा ते शेजवानचं आहे, ते शेजवान सोया, हे ती दीपाली आहे माझी मैत्रीण, तिची रेसिपी आहे. कॅप्सिकम वगैरे सगळं टाकून घेतलं ना. आता हे तुम्हाला वाटत असं ना रात्र वगैरे झालेली नाही आहे, मला तो एक व्हिडिओ शूट करायचा होता, म्हणून तो असा रात्रीचा माहोल क्रिएट केला होता. आणि बघा तुम्ही तसं बरं दिसते माझं किचन असं व्हिडिओमध्ये. म्हणजे हे जे सगळं आहे ना, हे मी पहिल्यापासूनच वापरून आहे. हे बघा हे किचन माझं, हे असंच किचन माझं US होतं. ते US सेमच आहे, ऑलमोस्ट सेम रिफ्लेक्शन मी इथे दिलेलं आहे असं समजा तुम्ही. आणि असं होतं. मग आता हे बघा शेजवान सॉस वगैरे टाकला असा, तर ती रेसिपी आपली चालू आहे. मला काही फार हा प्रकार आवडत नाही, पण पोराला आवडते. थोडं प्रोटीन वगैरे गेलं पाहिजे बा. आता ते एकसाथच प्रोटीन चाललं, एकदम सोयावालं मटरवालं बघू शकता इथे. आणि काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून ते मी ट्राय करत होती. तर असे होतं मग आजचा मेनू बघा. एकदम दिसायला एकदम, आणि एकदम म्हणजे लवकर होणारी गोष्ट आहे. असं होतं. मग आम्ही आता दिसते बाबा US राहिली, पण USच्या मध्ये लय हालाकीची परिस्थिती दिवस काढलेले आहे मी, कारण आमचं लग्न बिलकुल एकाच वर्षात लग्न झालं होतं, आणि तेव्हा आमचा मेन फोकस होता की आम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आम्ही बम सेविंग करायचो, तर एवढा काही खर्च करायचो नाही. हे आजकालचे जे लॅविश लाईफ दिसत आहे US हे माझ्या लाईफमध्ये खूप दिवसांनी आले आहे हे दिवस, आणि त्याच्यामुळे आपल्याला कदर आहे त्या गोष्टीची. तेव्हा ते तसे दिवस काढले, म्हणून आज जरा असं चाललं आहे. कारण माझ्या लाईफवरून तर हे आहे की बा दिवस काही सांगून येत नाही, आपण ते पहिलेपासूनच प्लॅन केलं, नाही तर कोणाला माहीत होतं की इतक्या मोठ्या डिसीजसोबत आपल्याला डील करावा लागेल म्हणून. आणि अजून एक सांगते, पैशाचं सोंग आणता येत नाही, आणि काही अशा बिमाऱ्या वगैरे काही आलं तर कोणीच कामात पडत नाही. हे फॅक्ट आहे, हे कलियुग आहे. तर असं आहे. मग म्हणून आपलं पहिल्यापासूनच जरा
शो ऑफ न करता जे जसं चाललं आहे ते तसं चालू द्या. आणि तुम्ही बघू शकता की आता माझी ऑलमोस्ट व्हिडिओची तयारी झाली होती. ते बघा, असं प्रॅक्टिस करावं लागते अशी. अशा व्हिडिओ एकदम होत नाही. आणि त्याच्यात माझं पोरगं म्हणजे पोरगं, ते काही ऐकत नाही, त्याला लागते सगळं परफेक्ट. त्याच्यापेक्षा तर मी तर बा टाळतच असतो का माझा व्हिडिओ मीच बनवतो, थोडंसं कमी जास्त ॲडजस्ट करून दे. आणि एक तर मी काही सिंगर गिंगर आहे नाही, मधात लावला होता मी संगीत क्लास, तोही मध्ये बंद पडला. तर असं चालू आहे. मग आता तर असं ऑलमोस्ट रुटीन सेमच असते. तेच उठा, स्वयंपाक करा, ताई नाही आल्या तर आपण करा, किंवा शौनकला वेगळं खायचं असेल तर आपण करा, असं सगळं. बघा, हे सकाळचं आहे, पण माझे कर्टनच एवढे छान आहे की एकदम तो रात्रीचा फील देत आहे. नाही तर तुम्हाला वाटन बाबा ताईनं काय भात करता करता सकाळची संध्याकाळ केली काय, आता कधी जेवण ताई, तर असं नाही आहे. ते ब्लॅकआउट्स कर्टन आहे, त्याच्यामुळे हे असं तुम्ही क्रिएट करू शकता. किंवा मला हे असं आवडते की दुपारी ऊन वगैरे खूप येते, कर्टन लावून घेतले आपले, आणि ते वेदरप्रूफ आहे, त्याच्यामुळे तिकडून ऊनही येत नाही, म्हणजे गरमावटही येत नाही आणि थंडी येत नाही. तर माझी कर्टन इज माय लाईफ सेवर. तेच कर्टन मी US ला वापरले, तेच US वरनं इंडियात परत आणले. तर असं आहे. मग अजून तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेजमध्ये विचारू शकता. मी त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि बस, रोजचा दिवस तुमच्यासारखा आहे. थोडंसं कधी काम जास्त असते, काही कामं असे न सांगता येतात, तर ते जरा रुटीनमध्ये डिस्टर्ब होऊन जाते. मग व्हिडिओ पडत नाही, कारण 1 वुमन आर्मी आहे आपली, सगळं आपल्यालाच बघावं लागते. त्याच्यामुळे कधी कधी थोडंसं ॲडजस्ट करून घेत जा. आणि तसं तर मी टाकतोच, तशी काय मला एवढी हौस नाही आहे, कारण काय तुमचं माझं सारखंच आहे आणि मी काही असं वेगळं हे करत नाही. जे मला सांगायचं असते, माझे अनुभव म्हणा किंवा रील, ते मी शॉर्टकटमध्ये इंस्टाग्रामवर सांगून देते. सरळ मी मुद्द्याला हात घालते. मला ते लांबड लावणं आवडत नाही आणि तो माझा स्वभाव नाही आहे मुळात. म्हणजे माझं कसं असतं की मी 1 तास कोणासोबत फोनवर बोलत, म्हणजे कोणासोबत नाही, पहिलं असं व्हायचं की मी अशी फोनवर बोलायची आणि अखिलेशला सांगायचे मी, तर त्याचं असं होतं की तो हलोपासून ठेवतोपर्यंत असं सांगायचा बिलकुल. आणि माझं असं होतं की मेन मुद्दा 3-4 गोष्टी सांगून दिल्या, आणि मग मला होऊ शकते की 2 तासांनी एखादी गोष्ट आठवण की ते सांगायचं विसरली, किंवा मी 2 दिवस 3 दिवस अशी आठवण. तर तो माझा स्वभाव आहे, तो एकेकाच्या स्वभावाचा हे आहे. तर पण ते अखिलेशला बिलकुल खूप चिडचिड व्हायची अशी. तू म्हणायचं असं तुला सरळ सरळ सांगता येत नाही. माणूस आहे यार, स्वभाव आहे माझा तो. त्याच्या तोंडातनं तुम्ही मूवी ऐकली ना, मूवीची स्टोरी, तर तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकायचा की मूवी कसा असेल, बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे. आणि तसं सेम शौनक झाला आहे माझा. तर असं आहे. मग आता मध्येच मी कुठंतरी बाहेर गेली असं, ते विसरली आता मी. मग बाहेरून मी घरी आले आणि हे कैरी आणली, तर ती कैरी आत्ताच पिकली. अजून इथं लोकांनी कैऱ्याच खाल्ल्या नाही आणि आमच्या घरच्या कैऱ्या पिकू नाही राहिल्या. म्हणजे सांगा तुम्ही किती कठीण कार्यक्रम आहे. असं आहे मग सगळं. मग आता आम्ही बसतो. ते झालं जेवण, मधा तो व्हिडिओ झाला स्किप मध्येच. आता हे रात्रीचं जेवण आहे. रात्री काय केलं होतं आम्ही, वरण भात वगैरे केला होता, मस्त पापड भाजले, काहीतरी केलं. आता ते कसं आहे की इतकं मग छोटे 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 कंटिन्यू मी याच्यामध्ये राहू नाही शकत. म्हणजे कंटिन्यू शूट 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 असं नाही राहू शकत, कारण कधी विसरून जातो, कधी आपल्याला कामाची गडबड असते, कधी काही असते. आणि मेन म्हणजे मला सवय नाही. जशी मला सवय होईन आता कंटिन्यू मी टाकेल, तर मला ते कळेल काय स्किप करायचं, काय टाकायचं, काय नाही. आणि आता आम्ही इथे जेवायला बसतो. आज गौरी आलेली आहे आणि वरण भात आहे आणि अजून काहीतरी असेल. वरण भात आहे आमचं, एक छान जेवण आहे. हां, हे मग उरलेल्या ज्या शेंगा होत्या ना, त्या आम्ही तेल टाकून मीठ टाकून भाजल्या. त्याही शौनकला खूप आवडते. आणि ही भाजी गोबीची भाजी होती. तर असं होतं मग जे आमचा दिवस.